नमस्कार मंडळी. रविवार 19 एप्रिल 2026 रोजी बिग बॉस मराठी 6चा बहुप्रतीक्षित फिनाले पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर घरातील स्पर्धक आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. मात्र फिनालेच्या अगदी काही दिवस आधी स्पर्धक विशाल कोटियन याला मोठा धक्का बसला आहे. घरात मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण केलेल्या विशाल कोटियनने आपल्या गेम प्लॅनमुळे अनेकदा चर्चेचं स्थान मिळवलं. त्याच्या रणनीतीमुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र त्याचवेळी त्याच्या काही निर्णयामुळे आणि वागण्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. विशाल आणि राकेश बापट यांच्या घरात झालेल्या वादामुळे वातावरण तापलं होतं. या भांडणानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. शिक्षा म्हणून त्याला काही काळ टास्क खेळण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या गेमवरही झालेला दिसला. अशातच आता आणखीन एक मोठी घटना घडली आहे. विशाल कोटियनचं इन्स्टा अकाउंट अचानक बंद झालं आहे. सोशल मीडियामुळे विशाल चाहत्यांशी थेट कनेक्ट होता. फिनालेच्या अगोदर त्याचं अकाउंट बंद होणं ही त्याच्यासाठी खूप मोठी हानी आहे. फक्त विशालच नाही तर रुचिता जामदारचं इन्स्टा अकाउंटही अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली होती. याआधी काही दिवसांपूर्वी तन्वी कोलते हिचंही अकाउंट अशाच प्रकारे बंद झालं होतं. फिनाले आठवड्यात असं झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग आणि फॅन एंगेजमेंट हे अशा रिॲलिटी शोमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे अकाउंट बंद होण्याचा परिणाम वोटिंग प्रक्रियेवर होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. आता हे अकाउंट पुन्हा सुरू होणार का आणि या घटनेचा फिनालेतील वोटिंगवर नेमका किती परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.